महाराष्ट्रामध्ये प्रत्येक 500 मतदारांमागे कार्यकारी अधिकारी राहणार, त्यामुळे राज्यात विशेष कार्यकारी अधिकारी जिल्ह्यात नियुक्त होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय। आता सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य। मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर होणार कारवाई। तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये देखील ड्रेस कोड लागू करा। महाराष्ट्र मंदिर महासंघाची मंदिर संस्थांच्या अध्यक्षांकडे मागणी। मुख्यमंत्र्यांनी फ्लॅगशिप योजनांचा घेतला आढावा। पंतप्रधान आवास योजनेतल्या घरकुलांच्या कामांना गती द्या। शहरी आवास योजनांनाही गती द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। वैनगंगा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांचं आमरण उपोषण। प्रशासनानं नदीपात्रात पाणी न सोडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा गावकऱ्यांचा इशारा। वैयक्तिक शौचालय योजना अंतर्गत शौचालय बांधकामासाठी वाढीव अनुदान द्या। प्रहारचे शहराध्यक्ष बंटी रामटेके यांची अमरावती पालिकेकडे मागणी। सोलापूरमध्ये माघी वारीतील माऊलींच्या अश्वाचं गोल रिंगण। हा अभूतपूर्व रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी युवक, महिला आणि वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित। नवी मुंबईमध्ये किरकोळ कारणावरून एकाची हत्या। हेल्मेट डोक्यात मारून केली हत्या। आरोपी फरार, पोलिसांचा शोध सुरू। कन्नड शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सोलापूरमधल्या परिषदेसमोर मांडला ठिय्या। मुख्याध्यापकांना सेवेमध्ये रुजू करण्याची केली मागणी। वनजमीन पट्टे घेण्यासाठी श्रमजीवी संघटनेचं भिवंडी विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। शेकडो आदिवासी महिला पुरुष बिऱ्हाड आणि लाकूड फाटा घेऊन आंदोलनात सहभागी। आणि नामदेव शास्त्री महाराजांवर कठोर कारवाईची अहिल्यानगरमध्ये मागणी। अखंड मराठा समाजानं पोलीस अधीक्षकांना दिलं निवेदन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।